झी 24 तास एक पाऊल पुढे। अनुदानित सिलेंडरची संख्या आता वाढवलेली आहे। महत्त्वाची बैठक झाली, आपल्याला माहिती आहे। आता 9 अनुदानित सिलेंडर्स मिळणार आहेत। केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। अनुदानित सिलेंडर्सची संख्या वाढवली, एक अतिशय महत्त्वाचा निर्णय असा या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। आपल्याला माहिती आहे की केरोसिन आणि एलपीजीच्या दरवाढीचा अर्थातच निर्णय या संदर्भात होणार होता। त्यातला एक पहिला निर्णय आधीच लोकांना महागाईच्या झळा सोसाव्या लागतात, मात्र एक त्यात खुशखबर की अनुदानित सिलेंडर्सची संख्या मात्र वाढवण्यात आली आणि आता 9 अनुदानित सिलेंडर्स मिळणार आहेत। केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत अतिशय महत्त्वाचा असा हा निर्णय झालेला आहे। याविषयी अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। कॅबिनेटच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। अनुदानित सिलेंडर्स जे आहेत आता त्यांची संख्या वाढवण्यात आलेली आहे आणि अनुदानित सिलेंडरची संख्या वाढवून आता ती 9 करण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की निर्णय जो झाला होता काही दिवसांपूर्वी आणि त्या निर्णयावरती लोकांची अत्यंत नाराजी होती। 6 सिलेंडर्स अपुरे आहेत असं त्यांचं म्हणणं होतं आणि आता आपण बघतोय की अनुदानित सिलेंडरची संख्या वाढवण्यात आलेली आहे। कॅबिनेटच्या बैठकीत अतिशय महत्त्वपूर्ण असा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। कॅबिनेटची अतिशय महत्त्वपूर्ण बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आपल्यापर्यंत आलेला आहे आणि संख्या वाढवण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांना एक प्रकारे दिलासाच मिळाला असेल असं म्हणायला काहीच हरकत नाही। अधिक माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांच्याकडून। रश्मी, आपण बघतोय की कुठेतरी दिलासा मिळालेला आहे। केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय झालाय। आता आपण बघतोय की जेव्हा 6 ही एवढी सिलेंडरची कॅप ठेवण्यात आली होती तेव्हा काँग्रेस पक्ष असेल किंवा इतर पक्षांकडून देखील दबाव होता की ही जी कॅप आहे ती कुठेतरी वाढवण्यात यावी, 6 पेक्षा ती 9 देण्यात यावी। आपल्याला माहिती आहे की जेव्हा गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्य निवडणुकीला जात होते तेव्हा केंद्र सरकारकडून हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, परंतु तेव्हा निवडणूक आयोगाने त्यावर स्थगिती दिली होती आणि आता पुन्हा एकदा सरकारने निवडणूक आयोगाशी चर्चा केल्यानंतर निवडणूक आयोगाने सरकारला संमती दिलेली आहे की एप्रिल 2013 पासून जनतेला जे आहे सबसिडाईज आतापर्यंत जे 6 सिलेंडर्स मिळत होते ते आता 9 मिळू शकतात। अर्थात सध्या तरी सरकारने ह्या सबसिडाईज सिलेंडरच्या किमती वाढवलेल्या आहेत, हा एक सगळ्यात मोठा दिलासा आहे आणि अर्थात 6 वरून 9 वर गेले आहेत। परंतु आपल्याला माहिती आहे की डिझेल किंवा केरोसिनच्या किमती देखील वाढण्याबाबत निर्णय होणार होता। तर पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोइली यांनी स्पष्ट केलेलं आहे की तेल कंपन्या ज्या आहेत त्या बाजारभावानुसार किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या पद्धतीने किमतीत दरामध्ये चढ उतार आहेत त्यानुसार किमती ठरवू शकतात। तर आता आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने पेट्रोलच्या किमती आहेत, ज्या पेट्रोलियम कंपन्या करत होतात त्याचप्रमाणे आता डिझेल केरोसिन त्याच्या देखील किमती आता तेल कंपन्या ठरवतील। त्यामुळे कुठे ना कुठे डिझेलच्या किमती देखील वाढण्याची शक्यता आहे। आता त्या कधी वाढतात, तेल कंपन्या काय निर्णय घेतात त्याकडे आपल्याला बघावं लागेल। निश्चितच रश्मी, अर्थातच कॅबिनेटची बैठक सुरू आहे आणि यातले जे अपडेट्स आहेत ते आम्ही आपल्याकडून घेतच राहू। कुठेतरी आपल्याला धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। गॅस सिलेंडरच्या दरात 130 रुपयांपर्यंत वाढ होण्याची देखील शक्यता आहे। अर्थातच 6 वरून 12 वर सिलेंडरची संख्या वाढवावी असा प्रस्ताव होता, मात्र आपण बघतोय की सध्याची जी बातमी आपल्याकडे आलेली आहे केवळ 9 अनुदानित सिलेंडर्स मिळणार असं बोललं जात आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।